मित्रांनो, आपण पाहताय वाघावकरांचा निशाण. ह्या बैलाची खासियत मित्रांनो सांगायची झाली तर ह्या बैलाचा एक प्लस पॉइंट आहे की जसं MRF म्हणले की सचिन तेंडुलकरचंच नाव निघतं, तसं वाघाव म्हणलं की ह्या निशांचं पहिल्यांदा सगळ्यांच्या तोंडात नाव येतं. आणि भरपूर जणांनी या बैलाच्या मुलाखती, मला वाटते आतापर्यंत शेकडो चॅनलवाले आलेत, निशांची मुलाखत घेऊन गेलेत. माझी पण भरपूर इच्छा होती की ह्या बैलाची मुलाखत आपल्या पण चॅनलला दिसावी, किंवा खरं सांगायला गेलं तर ही काय काय नामांकित बैल होती बंदीच्या काळात. निशाण असेल, पक्ष असेल, सोन्या, अशा बैलांच्यामुळं मला हा नाद लागला आणि त्यातलाच हा एक बैल आहे निशाण. तर आज आपल्या चॅनलवर निशाणची आपण मुलाखत घेणार आहोत. तर आज सगळा जीवन प्रवास निशाणचा जाणून घ्यायचा. मित्रांनो, आपल्या सोबत आहेत निशाणचे मालक. सगळ्यांनाच माहित आहे, भरपूर मुलाखती झालेल्या आहेत मला वाटतं आतापर्यंत. दादा नमस्कार. नमस्कार. काय हो, आपल्या दावणीला मला वाटते महाराष्ट्रातला लाडका बैल तयार झाला, असं कधी वाटलेलं की ह्या बाबा बैलगाडी क्षेत्रात पडावं किंवा आपला बैल एखादा टॉपचा असावा? ऍक्च्युली लहानपणापासून म्हणजे तिसरी चौथीला असल्यापासून असं आमच्या बंधूंच्या बरोबर मैदानाला बघायला जात होतो. त्यांचं ऐकून तेव्हा काय असं मालक बिलक व्हावं असं नाही वाटलं. बाबा बैल म्हणजे जनावरांची किंवा बैलांची अशी आवड होती. असंच मैदान बघत बघत मग सवय म्हणजे किंवा आवड लागत गेली किंवा ओढ लागत गेली. हे आपल्या निशाणवर कधी नजर पडली? निशाण आता ऍक्च्युली म्हणजे मोठे 2014-15 असेल. त्यावेळी असंच आम्ही आमच्याकडे एक पहिला बैल होता असा म्हैसूर घेतलेला. तो घेतल्यानंतर लगेच बंदी आली. बंदीच्या काळात असंच काय तो काय बैल ऍव्हरेजच पळत होता. तो असताना असंच आमचे एक मित्र आहेत, त्यांच्यासोबत खाली सलगरला तिकडे गेल्यानंतर असं फिरत फिरत गेल्यानंतर असं पास पडला, बघूया आपले घेऊया म्हणून, ट्राय म्हणून घेतलेला. असं काय असं वेगळं विशेष असं काय म्हणजे आम्हाला पण तेव्हा एवढं जास्त समजत नव्हतं किंवा त्याच्यात पण असं काय एवढं आम्हाला काय असं म्हणजे लग बाय चान्स म्हणतात त्या टाईप मधलं तो व्यवहार किंवा ती खरेदी झालेली होती. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं एक हे जुळून आलेलं म्हणजे बाबा गेलाय आणि असं नाही की तीच वासरू घ्यायचे. असं काही नाही, योगच जुळून आला. सकाळी आम्ही गेलो होतो, रात्री 10:30-11च्या आसपास आम्ही व्यवहार आपला केला होता. असं काय घ्यायचा आहे किंवा असं काय विषय नव्हता. बाया काय हो, आपल्या दावणीला वासरू आणलं तुम्ही, कसं त्याचं नियोजन केलं? कारण ज्यावेळेस माणूस नवीन ह्यात पडत असतो ना मित्रांनो, त्यावेळेस नियोजन लय महत्वाचं असतं. कारण काय होतं, कधी कधी उलट पण पारडं फिरतं की बाबा घेतलाय वासरून त्यात माणूस आठ डुबत गेलाय. नाही, नियोजन म्हणायला गेलं तर तसं नियोजनाच्या बाबतीत मला जर वैयक्तिक कंट्रीब्युशन खूप कमी आहे. बैल घेणे आणि इथपर्यंत आणणे इथपर्यंतच आहे. बाकीची मग सगळी आपली मित्रमंडळी किंवा भाऊ आहेत सगळे, त्यांनी मिळूनच सगळ्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत. नियोजन किंवा त्याच्या हितल्या ज्या प्राथमिक गोष्टी किंवा त्याला ज्या सुरुवातीच आहे त्यात मला तर काही एवढं माहित नव्हतं, कारण मला काही एवढं जनावरांचं ह्याचं काही नॉलेज नाही. ही जी काय असेल ती आमच्या भावांनी हे सगळ्या मित्रमंडळींनी मिळून केलेलं आहे. त्यात काय वैयक्तिक माझं कंट्रीब्युशन खूप कमी आहे. तर आतापर्यंत किती चॅनल वालेली मुलाखती घेतली असतील निशाणच्या? मला वाटतं एक 10-12 घेतलं असेल, पण मला वाटतं म्हणजे मी कधी इथे अवेलेबल नाही. तुमचा पण बऱ्याच वेळा फोन आला होता आणि तुमचे मेहुणे माझे चांगले मित्र, नाहीतर मी पण देत नाही कारण मी आहे जॉबला ऍक्च्युली. मग ते कुठं व्हिडिओ लीक होणं किंवा मग ते थोडं म्हणजे ते बरोबर नाही वाटत किंवा मग काही गोष्टींचा परिणाम होतो. त्यापेक्षा शक्यतो नाहीच. आता तुम्ही पण आला होता आणि आहे अवेलेबल पण होतो. मित्रांनो, योग असा जुळून आला. नितीन भैया नसतात कारण त्यांचा जॉब बाहेर असल्यामुळे ती जास्त ह्यात नसतात. हे छोटे नितीन भैया असतात, त्यांच्याकडे सगळं नियोजन असतं. तुम्ही बघता त्यांना मैदानात कायम. ह्या भैया ज्यावेळेस वाघाव हे नाव येतं तोंडात त्यावेळेस निशाणचं नाव निघतं कायम. कारण वाघाव म्हणले की आता भरपूर बैल असतील वाघावात मला वाटते, पण वाघाव म्हणले की फक्त एखादा लहान मुलगा जरी असला ना तरी निशाणचंच नाव तोंडात येतं. त्याला कारणीभूत ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं तर असा विषय आहे की सुरुवातीच्या काळात म्हणजे प्रत्येक माणसाचं म्हणजे कसं होतं,
एखादा बैल घडण्यासाठी स्पेसिफिक ते मालक किंवा त्याचं घर किंवा त्याची मित्रमंडळी तेवढी लिमिटेड लोक कारणीभूत असतात. पण योगायोगानं म्हणा किंवा ते त्याचं किंवा आमचं नशीब असं म्हणजे नशीब म्हणा की गावातल्या ज्या लोकांचं म्हणजे ओळख पण नव्हती अशा लोकांचं सहकार्य लाभलं. आणि त्यामुळं मग कसं झालं, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं आपापल्या परीनं कुठल्या गोष्टीत सहकार्य करत गेले. आणि त्याच्याबरोबर ज्या गोष्टी म्हणजे अपघात झाले होते त्या गोष्टीमुळे थोडं इमोशनल अटॅचमेंट किंवा सॉफ्ट कॉर्नर मिळत गेला. आणि मग त्या गोष्टींचं इतर लोकांचं हळूहळू प्रेम किंवा जिव्हाळा वाटत गेला. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायला लागलं की हा बैल आपलाच आहे म्हणून. आणि आम्ही पण कधी म्हणजे माझा किंवा म्हणजे आमच्यातलं कोणच म्हणजे ही असतील मुलं असतील किंवा कोणी असेल तर वैयक्तिक माझा किंवा ह्याचा म्हणून म्हणजे कुणीच केलेलं नाही. म्हणजे इथं प्रत्येक माणसं किंवा जी त्यांनी पण नाही केलं आणि आमच्याकडनं पण ते झालं नाही. कारण प्रत्येकाचं म्हणजे आपापल्या परीनं जे शक्य होते त्या गोष्टी केलेल्या आहेत सगळ्यांनी. आणि त्यामुळे मग तो सगळ्यांचंच कंट्रीब्युशन असल्यामुळे मग ते सगळ्यांचा जिव्हाळा आपलं आणि माझं यात फरक आहे. मग प्रत्येकाला माझं असं वाटायला लागलं. त्यामुळे मग ते म्हणजे प्रत्येकाला आपला म्हणण्यापेक्षा माझा स्वतःचा आहे असं वाटायला लागलं. म्हणजे भैया थोडक्यात काय झालं माहितीये का, तुम्ही सांगितलं तसं सगळ्या गावाला असं म्हणजे अजूनही वाटते किंवा पहिल्यापासून वाटत आले ज्यापासून निशाण मैदानात दिसतोय की आपला निशाण असा वैयक्तिक. तुम्ही तर त्याला काय मालकी हक्क दाखवला नाही, तुम्ही पण सांगताय. नाही, मी मॅक्सिमम अवेलेबलच नसतो त्यामुळे हक्क दाखवायचा विषय जास्त येत नाही. आणि भैया ह्याचा प्लस पॉइंट काय झाला माहितीये का, ज्यावेळेस मैदानात निशाण उतरतो ना त्यावेळेस लोकांची म्हणजे त्याला पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा होतो की गावाच्या नावा बैल पळतोय म्हणजे मालक पण त्याचा चांगला असेल किंवा त्याच्यासोबत जे असतात ते सहकार्य. कारण कमी अशी बैल आहेत टॉपची की गावाच्या नावावर पळतात. हो, कसा आहे विषय माहितीये का, नॉर्मली आपलंच म्हणून म्हटलं की मग थोडं रिसोर्सेस पण आपल्याला स्वतःला द्यावे लागतात. म्हणजे माझाच बैल माझंच मी म्हटलं की मग मला स्वतःला येऊन येणं किंवा माझे जे लिमिटेड मंडळी आहेत त्यांनाच त्या गोष्टी कराव्या लागतील. आपल्या सर्वांचं आहे किंवा सर्वांना आपल्यापणाची भावना जर जागृत झाली आणि आपण सुद्धा त्या पद्धतीनं त्या भावनेला वाव दिला तर प्रत्येक जण आपलं म्हणून करेल. आणि आपल्याला ह्यातनं काही सुख काहीच नाही, फक्त मानसिक सुखच आहे. बाकी गोष्टी पैसा किंवा नाव ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली म्हणजे येतच जाते ह्या ह्याच्यातनं. म्हणून मानसिक सुखासाठी आहे. त्यामुळे बाकीचं मग पैसे बिशे किंवा ह्याच्यासाठी कशाला पाहिजे. आपलं बैलाचं नाव झालं की ऑटोमॅटिकली आपलं होतंय. त्यामुळं म्हणजे थोडक्यात भैया तुमच्या बोलण्यातून असा बोध भेटतोय की थोडक्यात आपण स्वतःला मी आणि माझा असं जर केलं तर ह्या क्षेत्रात टिकू शकत नाही. टीम लागतील, लोक लागतील. आणि जेवढी लोक चांगली आणि लोकांची युनिटी असेल तेवढं त्या गोष्टी चांगल्या आणि चांगल्या डायरेक्शन होते. काय होतं, प्रत्येकाला डायरेक्शन प्लॅन असतो पण तो प्लॅन एक्झिक्यूट करणं आणि त्यानुसार गोष्टी करणं ह्या होत नाहीत. मग ते कधी होते की टीम वर्क चांगला असेल तर. आणि कुठल्याही बाबतीत बिझनेस असू द्या, फॅमिली असू द्या किंवा फ्रेंड सर्कल असू द्या, जिथं टीम वर्क आहे तिथंच तोच कुठलाही बिझनेस किंवा कोणताही स्पोर्ट असेल तर तोच पुढे जातो. टीमवर्क महत्वाचा आहे त्यासाठी. टीमवर्क महत्वाचा आहे. आणि तुम्ही आता तसंच चालवले मला वाटतंय, कारण तुम्ही जास्त मैदानात पण नसता. भैया काय ह्या क्षेत्रानं काय शिकवलं, कारण तुमची जी हे आहे ती वेगळी. तुम्ही जॉब कायम फॅमिलीला वेळ देणे असं आणि ही क्षेत्रात तुम्ही पडला. या क्षेत्रानं काय शिकवलं काय तुम्हाला? खरं तर वैयक्तिक मला म्हणायचं गेलं तर ह्या क्षेत्रानं किंवा ह्या बैलाने हे शिकवलं की अडचणीच्या काळात स्वतःला सावरायचं आणि थोडा आपला वेळ घ्यायचा की आपल्याकडनं काय चुकते किंवा काय चुकीच्या गोष्टी होत्यात आणि त्या गोष्टी फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन इतर चुकीच्या गोष्टी न करता आपण थोडं थांबवून किंवा परिस्थितीचा आणि रियालिटीचा विचार करून त्यातनं कसं पॉझिटिव्ह सोल्युशन काढता येईल आणि त्यातून मग आपल्या म्हणजे आयुष्याचं म्हणा किंवा कुठल्याही फील्डचं म्हणा त्यातनं आपल्याला सक्सेस ऑटोमॅटिकली मिळत जाईल. फक्त थोडं थांबावं लागतं, थोडं कष्ट करावं लागतं. म्हणजे थांबायचं आणि कष्ट करायचं ह्या दोन गोष्टी मिळाल्या की ह्या गोष्टी केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात जे ह्या क्षेत्रानं तुम्हाला असं शिकवलं दिसतंय की कड काढायला पाहिजे माणसानं. कड काढायला पाहिजे. हो,
कारण कोणत्याही गोष्टीत जर लगेच झालं पाहिजे, अर्जंट वर जायचे तर ते होऊ शकत नाही. नाही नाही, लगेच वाढणारी झाडं जास्त दिवस टिकत नाहीत आणि ज्या झाडांना वाढायला उशीर लागतो ते झाड जास्त वेळ टिकतात. म्हणजे इन शॉर्ट मध्ये तसं म्हणायला गेलं तर. मित्रांनो, भैयांनी चांगला मुद्दा सांगितला. असे कमी लोक असतात ती चांगला मुद्दा त्यांचा घेण्याजोगा आहे. ज्यावेळेस आपण कलमाचं झाड बघतो ती लवकर वाढत असतं, पण त्याची जे जीवन असते त्याचं ते कमी असतं. आणि ज्यावेळेस आता बाबळीचं झाड असेल किंवा जुन्यातलं आंब्याचं झाड असेल ते हळूहळू वाढतं, पण त्याचे जीवन पण जास्त असते कुठल्याही गोष्टीचं. साधं छोटं घर बांधायचं झालं तर ते लवकर होतं. मोठी एखादी बिल्डिंग किंवा एखादं मोठं चांगलं आलिशान एखादी वास्तू बांधायची असेल तर त्याला वेळ जातो आणि ते तेवढं तिचं नाव पण होतं. असं निशान जीवनात आला भैया, काय बदल काय झाला? निशांमुळे तर खरं बघायला गेलं तर म्हणजे मी आता जे आहे ऍक्च्युली जॉब किंवा प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफ मध्ये असं तर माझ्या घरापुरतं माझ्या गल्लीपुरतं एवढंच मर्यादित राहिलं असतं. पण बरेच लोकांच्यात जायला मिळालं किंवा बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्या, कॉन्टॅक्ट झालं, नाव झालं इन शॉर्ट म्हणायला गेलं तर. म्हणजे प्रसिद्धी म्हणायला काही हरकत नाही. आणि प्रत्येक माणसाला तर म्हणजे त्या गोष्टींची हवा असतेच की म्हणजे आपलं नाव व्हावं. आणि अशा ह्या पद्धतीनं नाव म्हणजे बाकी कुठलं काम करून एवढं नाव चांगलं किंवा एवढं झालंच नसतं. ते निशानमुळे एवढं चांगलं झालं किंवा म्हणजे आपल्याला प्राईड फील होण्यासारखं निशान केलं. भाई आता तुमचं वय किती आहे चालू? 38 आहे माझं वय. 38. आता काय होतं माहिती का भैया, आता तुम्ही जसं सांगितलं तसं ज्यावेळेस आपण अचीव्ह आपल्याला करायचं असते काहीतरी कुठली गोष्टी किंवा नाव करायचं असतं, भरपूर माणसांचं मला वाटतं अख्खे वय निघून जातं तर एवढं मानावाचं नाव होत नाही किंवा काय नाही. त्या एका मुका प्राण्यामुळे तुम्हाला मला वाटतं कमी वयात तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात झालं. आता ऍक्च्युली ते कसं आहे माहितीये का, योगायोगाच्या किंवा नशिबाच्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी काय असं म्हणजे नशिबानच एखाद्याला मिळतात किंवा लाभतात. आणि आमचं नशीब तेवढं त्या बाबतीत चांगलं होतं की आम्हाला पहिलाच बैल किंवा दुसराच बैल लगेच त्या लेवलचा मिळाला आणि त्या गोष्टी आमच्याच्यानं ऑटोमॅटिकली होत गेल्या. आठवणीतलं कुठलं मैदान तुमच्या आतापर्यंत त्याचं सांगचाला? तसा बराच काळ बंदीच्या ह्याच्यात गेला आणि बंदीच्या काळात बिनजोडच्याच म्हणजे मैदान व्हायची. आणि बिनजोड म्हटलं की मग थोडं वैमनस्य किंवा म्हणजे ईर्षेचा खेळ असायचा. त्यामुळे त्या काय एवढ्या आठवणीतल्या नाहीत गोष्टी. विजय झाले असतील त्या क्षणी त्या आनंदापुरत्या मर्यादित होत्या. पण 3 फेऱ्याचं जे आपलं म्हणजे आपल्या इकडचा किंवा पश्चिम महाराष्ट्रातला जो पारंपरिक खेळ आहे त्यातली जी बरीच मैदान आहेत की त्या मैदानात आहे एक माळशिरसचं एक मैदान आहे, कोरेगावची एक 2-3 मैदान आहेत, परत आपल्या कदमवाडीचं एक मैदान आहे, पर देवाच्या उरळीचं एक मैदान आहे, कोंडणपूरचं एक मैदान. अशी बरीच चांगली चांगली मैदान आहेत की निशांच्या शेवटच्या पिरियड मध्ये त्याला तेवढी मैदान खेळायचा किंवा पाळायचा चान्स मिळाला. भैया असं कधी झालंय का की आता सगळ्या टॉपच्या गाड्या लागल्या त्या आणि तेवढ्यात पुढे निशान 100 फुटात निकाल घेतलाय? हो, तसं माळशिरसला एक झालं होतं. म्हणजे लगेच लक्षात राहण्यासारखे किंवा लगेच रिकॉग्नाइज होण्यासारखं ते एक अड्डा किंवा ते एक मैदान आहे. त्या मैदानात चांगल्या सगळ्या गाड्या होत्या, नामांकित गाड्या होत्या. आणि गटाला आमची गाडी ट्रॅक फॉल झाली होती आणि मग गट परत शिमेला 3रा फेरा होता. तेव्हा सगळ्या चांगल्या गाड्या होत्या, नंबर मधल्या आणि चांगल्या फॉर्म मधल्या गाड्या होत्या. आणि तिथं बैलानं आपलं यश संपादित करून आम्हाला आनंद दिला. भैया काय हो तिथं वाटलेलं का असं की बैल पुढे गेल्यावर अंतर टाकेल? नाही, नव्हतं वाटलं. कारण गटापासून थोडं चुकी म्हणजे भीतीदायक किंवा म्हणजे नाही का मार खाल्ला होता, आपलाच बैल ट्रॅक फॉल झाला होता, मग थोडं भीतीचं वातावरण होतं आणि मग प्रेशर सिच्युएशन होती. कारण त्या बाकीच्या बैलांचा परफॉर्मन्स आणि त्यावेळेस आपला परफॉर्मन्स कम्पॅरिझन ते स्ट्रॉंग होते. त्या गाड्या म्हणजे त्यातनं त्यांना तिथं विजय मिळवणं म्हणजे ते एक चांगली अचिव्हमेंटच होती. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला भरपूर आनंद झाला? आनंद. मी ऍक्च्युली नव्हतो, मी तर ऑफिस मध्ये होतो, लाईव्ह बघत होतो. मला वाटतं लाईव्ह मैदानात असताना खूप कमी मैदान असतील की मला वाटतं एक फक्त कदमवाडीच तेवढे एक मैदान होतं आणि पुण्यातले 1-2 मैदान, ते पण तिथं ऑफिसला असल्यामुळे तेवढे बघायला मिळाले, नाही तर जास्त मैदान नव्हतंच.
भाया तुम्हाला निशान सोबत कुठली जोडीदार म्हणजे त्याचा आवडला की बाबा ही गाडी बघितली की असं मन एकदम प्रसन्न होतं निशान सोबत पाहिलेला बैल? निशान सोबत तशी बरीच बैल होऊन गेली म्हणजे आता ते सुरुवातीच्या काळात मोठेगावचा सुंदर म्हणून आहे की निशानच्या जडणघडणीत किंवा निशानला एक गॉडफादर म्हणून कोण मिळाला असेल तर तो बैल होता आणि ती माझी सगळ्यात आवडती गाडी होती. पण तेव्हा बंदीचा पिरियड होता आणि 3 फेऱ्याचे मैदान नव्हते. कदाचित ती गाडी किंवा ती बैल आता असती तर अजून म्हणजे आम्हाला खूप आवडला असता आणि ती बैल किंवा ती जोडी माझी ड्रीम जोडी होती. म्हणजे आवडायची, बघायला पण आवडायची आणि पळायची पण त्यावेळी ती खूप चांगली होती. त्याच्यानंतर मग न्हावीचा वजीरवर पण चांगला पळाला, बिनजोडला बैल. परत गोडुलीच्या बालमावर पण पळाला. परत अमोल गायकवाडांचा तेज आहे, त्याच्यावर पण 2-4 मैदान पुण्यातली चांगली केली. परत आपल्या मुंबईचा गांधारीचा एक इंजिन 1000 cc हा ते त्याच्यावर पण 1-2-3 मैदान चांगलीच झाली. असे मैदान चेंज होतच म्हणजे पहिलं असं चेंज होतच झालं. पण बऱ्यापैकी लक्षात राहण्यासारखी ही कदमवाडीला भारतभर पण पळालो होतो, ती पण गाडी बेस्ट पळालेली. उंबरड्याला माहिब्या निशान पळालेली, ती पण गाडी चांगली पळाली. काय हो भाई आता ह्या क्षेत्रात काय होते माहितीये का, काय लोकांना काय वाटतं ह्या क्षेत्रात भरपूर पैसा मिळतोय तर तुमचा बैल पळत असला ना तुम्ही लाखोपती लखपती होता, असं आहे का काय? नाही तसं नाही म्हणता येणार, कारण हा खेळ हा शौक आहे आणि कुठल्या शौक मध्ये पैसे मिळतच नाहीत. मग तो कुठला पण शौक असू दे, शौक हे पैसे घालवायसाठी असते, ते पैसे कमवायसाठी काही नाहीत. त्यामुळं मला नाही वाटत की त्यातनं मिळालं तर आनंदच मिळतो. पैसे ते आपला नशिबाचा आणि योगायोगाच्या गोष्टी आहेत. म्हणजे हा पण मुद्दा चांगला सांगितलाय भैयाने. हा खेळ फक्त आनंदासाठी आपल्या मानसिक म्हणजे माणसाचे असते का नाही की बाबा ही गोष्ट केली तर आपलं मन प्रसन्न राहील, त्यासाठी हा खेळ आहे भैया. आणि तेच या कसं होतंय, पैशानं काही पण विकत घेता येईल पण तो आनंद असा विकत घेता येणार नाही ना. म्हणजे मला त्या मैदानात विजय मिळाल्यानंतरचा आनंद आहे, तुम्ही ते 10,000 किंवा 50,000 देऊन ते फील नाही ना होणार तुम्हाला. ते नॅचरलीच गोष्टी सराउंडिंग मध्ये त्या गोष्टी बदल होऊन ते मनाला त्या गोष्टी फील झाल्या पाहिजेत. असे पैसे देऊन किंवा पैसे घेऊन होणार नाही ना. तो आनंद आहे तो तिथंच मिळणार, असं पैसे देऊन नाही तो आनंद विकत घेता. पैसे देऊन आनंद विकत घेऊ शकत नाही. आनंद विकत घेता येत नाही, दुःख पण आपल्याला देता येत नाही किंवा दुःख पण नाही विकता येत नाही. काय आता ह्या निशान अख्ख्या महाराष्ट्रभर नाव केलं मला वाटतंय तुमचं. फॅमिलीत काय म्हणजे आपला बैल ज्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रभर नाव करतो, काय असते फॅमिलीत वातावरण? फॅमिलीत वातावरण सुरुवातीच्या काळात बराच अपोज होता. म्हणजे नाही का, कुणाच्या पण घरात गेले तर बैलगाडीचा नाद ह्या गोष्टी बंदीच्या काळात किंवा अजून पण म्हणजे एक चांगला नाद नाही म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात की बाबा मुलं व्यसनाधीन वगैरे भांडणं बिंडणं ह्या गोष्टी होत्या त्या, किंवा असं एक व्ह्यू झालेला आहे किंवा काही गोष्टी पास्ट एक्सपिरियन्स मधनं लोकांना त्या हे झालेल्या आहेत. त्यामुळे घरातनं एवढा काय असा हे नव्हता. पण हळूहळू आम्ही पण तसं काही वाईट चुकीच्या गोष्टी होऊन गेल्या नाहीत कुणीच. म्हणजे आम्ही म्हणा किंवा जी मुलं मैदानाला असते त्यांनी पण त्यांच्या वर्तणुकीतून किंवा कधी असं जाणवून दिलं नाही. आणि यश पण हळूहळू येत गेलं. यश आलं की ऑटोमॅटिकली सगळं वातावरण चेंज होत जातं आणि आपल्या साईडनं पॉझिटिव्ह होत जातं. त्यामुळं सुरुवातीला थोडं अपोज नाही म्हणता येणार, पण थोडा विरोध किंवा म्हणजे रिस्ट्रिक्शन होते. पण आता हळूहळू त्यांना पण सवय झाल्या आणि म्हणजे त्याने ऍक्सेप्ट केले फुल. भैया एक ह्या मुख्य प्राण्याचं किंवा नंदीचं काय असतंय, आता भरपूर बैल देखणे आहेत पण काळा कलर आणि निशान हे एक मला वाटतं सूत्र जुळलेलं आहे, ब्लॅक टायगर निशान. हे म्हणले की एकदम देखना बैल म्हणलं ना तर निशानचं नाव घेतलं जातं काळ्या कलर मध्ये. काय सांगचाल? माहित म्हणजे सुरुवातीला ब्लॅक मध्ये मला वाटतंय ह्याचा शारदा पाटलाचा चंद्या एक होता. सुरुवातीच्या काळात पांढऱ्या बैलांना जास्त क्रेज असायची. ब्लॅक बैलांची मला वाटते शारदा पाटलाच्या चंद्या म्हणजे अलीकडच्या काळात त्या बैलामुळेच काळ्या बैलांची क्रेज येत गेली. आणि मग आता ह्या चालू घडीमध्ये आपला म्हणजे
ब्लॅक कलरचा बैल होता. कारण देखना आणि आवडीचा बैल म्हणलं ना तर निशांचं नाव घेतलं जातं आता. निशांचा स्वभाव त्याला कारणीभूत आहे. हा. म्हणजे एखादं म्हणतं की नाही म्हणजे त्याचं पळण्याच्या ह्या गोष्टी कदाचित इतर बैलांच्या पेक्षा कदाचित मे बी कमी जास्त प्लस मायनस असतील, पण त्याचं जे नेचर आहे किंवा एखाद्या माणसांना आपलं करायची जी एक म्हणजे हुनर असते किंवा एक जन्मतात गुण असतो ना तो त्याच्यात जास्त आहे. म्हणजे त्याच्यावर एकदा भेटलेला माणूस ऑटोमॅटिकली त्याच्या प्रेमातच पडेल असं आहे. म्हणजे ते जवळ येणं, जवळीकता दाखवणं, आपण होऊन अप्रोच होणं, अशा त्या गोष्टीमुळे माणसाला पण त्याचं थोडं म्हणजे बॉन्डिंग होत जातं आणि ऑटोमॅटिकली मग ते एक रिलेशन होत जातं किंवा आपणाला तो बैल आवडत जातो असं. मित्रांनो, निशान सोबत तर जास्त साहेबांनी सांगितलं की निशान सोबत ते जास्त नसतात, जॉबमुळे त्यांना कमी वेळ भेटतो किंवा असतंय काय ना काय फॅमिलीतलं. पण जास्त जर जवळ कोण जर असतं त्याच्या तर नितीन भैया आता तुमच्या भरपूर मुलाखती झाल्या असतील. काय हो मैदानात गेल्यानंतर काय निशांचे काय खासियत किंवा त्यावेळेस त्याची एंट्री होती त्यावेळेस काय मैदानात असतंय? एंट्री असते त्यावेळेस बरेचसे लोक म्हणजे निशाणाला असं म्हटल्यानंतर मन भरून येतं. आणि आजपर्यंत ते निशाण टिकवून ठेवले ह्यातच समाधान. आता भैया तुम्हाला एक सांगेन माझा स्वतःचाच किस्सा. त्या आत्ताच मागं मैदान झालं, शिरावड्याचं मैदान झालं, पब्लिकला गाडी होती मित्रांनो, सगळ्यांना माहित आहे. काय झालं माहित आहे का, मी वर उभा राहिलेलो आणि भरपूर म्हणजे लहान लहान मुलं पण होती, ती बैल खाली गेलेला. त्या मुलांचं रिॲक्शन काय होतं माहित आहे का भैया, ती 7-8 पोरं होती, मला वाटतं दुसरी तिसरीला असतील. ती म्हणत होती पब्लिकला हाय गाडी, सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या. ती म्हणली ती निशांची गाडी लागणार आहे, किती जरी मागं राहिले तरी पुढे आल्यावर निशांचीच गाडी लागणार. म्हणजे एवढी लहान मुलं पण कसं काय कॉन्फिडन्स सांगतील की निशांची पब्लिकला गाडी लागणारच. आता ते म्हणलं तर ते सोशल मीडियावर बघून सुद्धा मुलं आणि म्हणजे प्रेम झालेलं असते आणि प्रेमापोटी ती बोलत असतात. पण बऱ्यापैकी सोशल मीडियावर पण आता ती मुलं बघत असतील आणि त्याच्यावर अंदाज लावणार. कारण भैया काय झालं माहितीये का, त्या दिवशीच्या मैदानात ते मला वाटतं वेगळंच घडलं काहीतरी. सगळी लोक निशान करत होती, माग 4-5 नंबरला गाडी पळवत होती आणि पुढे आल्यानंतर निशान तेवढ्याच अंतरात गाड्या कव्हर केल्या. त्याच्याबद्दल काय सांगताल? ही जुनी आठवण करून दिली पहिल्यांदा. जोडला सेम असंच व्हायचं कायम. गाडी पुढच्या 200-300 फुटापर्यंत गाडी मागच पळायची, पण पुढच्या निकालात धागा तोडायचं काम बैल परफेक्ट पब्लिकनेच पळून करायचा आणि समाधान वाटायचं. आज सुद्धा काल सुद्धा तसंच वाटलं. आजपर्यंत आता आम्ही मागच्या पण मुलाखतीत मी सँडी यांचं सांगितलं की आता बैलाचं वय झाले आणि ती मुलाखत बऱ्याच जणांनी बघितली, व्हायरल पण झाले. सीमेच्या वेळी बैल सीमे पास करून जागेवर बांधाय नेताना असंच कोण असेल, मला पण मी पण काही ओळख नव्हती माझी त्यांच्यावर, पण त्यांनी मला सांगितलं तुम्हाला वाटतंय म्हातारा झालाय, पण तो अजून सांगतोय की मी नाही म्हातारा झालो. म्हणजे संघर्ष आहे, पण आपल्याला वाटतंय म्हणजे ते नाही ऐकलं मुलाखतीत किंवा काय असेल, पण जसा म्हातारा होईल असं वाटतंय आम्हाला आता बैल म्हातारा झालाय, पण बैलच अजून सांगून देते की अजून मी काही म्हातारा झालेलो नाही. कारण त्या दिवशी तुमची बाईट झाली त्यानंतर 2 गुलालात मला वाटतं 100% सलग राहिलो. मला पण तसंच वाटतंय की बैल आता आम्ही म्हणतोय म्हातारा झालोय, पण बैल असं पवार साहेबांच्याकडे अजून सुद्धा काही थांबायचं काही नाव घेणं झालंय असं वाटतंय. मला वाटतंय भैया कुठंतरी निशांची कारकीर्द त्यानं गाजवली किंवा लोकांचा आशीर्वाद त्याला भेटतोय का, एवढी ताकद पळाय त्याला भेटते. कारण आता कालचं एक उदाहरण देतो, चरेगावला सीमेच्या वेळी खाली पळायला गेलो, भरपूर सगळं सीमे एकदम आदतचं खाली आलेलं, भरपूर गाड्या होत्या, पण कितीतरी पोरं तिकडच्या गाड्याकडनं जाता निशांकडे येऊन फोटो आम्ही काढू का, म्हणजे फोटो काढायला प्रत्येकाला आवडतं का असेल माहित नाही, पण एवढी बैल असताना सुद्धा अजून पण निशान बरंच फोटो काढायची इच्छा एखाद्याची असेल तर त्यांचं खरोखर प्रेम असेल त्याचं. कारण मित्रांनो काय असते माहिती आहे का, ज्यावेळेस एखादा बैल पळत असतो ना त्याला लाखो लोकांचा आशीर्वाद भेटत असतो. बैल पायात 3 वेळा त्याला इजा झाली तरी देखील एवढ्या वर्ष टिकून पळणं आणि टॉप 10 मध्ये नाव ठेवणं हे भरपूर मोठी गोष्ट आहे आणि त्याने ती करून दाखवली. जसं भाईने आता सांगितलं की त्याचे फॅन लोक पण बोलतात की तुम्ही म्हणताय की आपल्याला वाटतंय तो म्हातारा झालाय, पण तो स्वतःच्या पळातून दाखवतोय की अजून माझं वय झालं नाही, अजून मालकाचं नाव मी उंचावर ठेवू शकतो.
हा तसंच झालं ना. म्हणजे आता असं वाटत होतं की काय नाही, आता दुसरा कधी बैल पळायचा ना आपले नाव व्हायचं किंवा आपल्या भागातल्या मैदानाला गुलाल मिळाल्यानंतर खरंच हा बी आनंद पुशेगावपेक्षा काही कमी नाही. मला वाटतं निशांनी सगळी टॉपची मैदान केलेली आहेत. हो सगळे टॉपचे, आणि बऱ्यापैकी भागात पळवायला भेटला नव्हता बैल, पण यंदा भागातलं पण बऱ्यापैकी गुलाल घेऊन पेडगाव पुशेगाव राहिले. पेडगाव आणि पेडगाव आणि पुशेगाव फक्त राहिले, ते बी आमच्यामुळे जरा व्हायचं, पण हाय निशांच्या आशीर्वादानं काय. आता भैया तुम्ही कायम सोबत आहे, त्याच्या सानिध्यात आहे, तुम्हीच सगळं त्याचं करता. काय हो असा एखादा बैल आपल्यापाशी दावणीला झाला, हिरा काढलाय, दुसरा एखादा बैल घडतो का तसाच सेम? आतापर्यंतच्या मुलाखती बघितल्या किंवा ऐकलंय तर दुसरा घडवून बैल अशक्य झाले, पण प्रत्येकाच घडवण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. आमची काहीतरी थोडी वेगळी असावी ना, आम्हाला एखादा निशांसारखा नाही पण निशांच्या बरोबरीतला तरी लाभावा अशीच भैरवनाथा चरणी प्रार्थना. आणि खरंच कारण काय माहितीये का, ज्यावेळेस आपल्या दावणीला एवढा चाहता बैल असतो, त्याच्या आशीर्वादाने एक तरी असा बैल आपल्या दावणीला निर्माण होतोच. आणि व्हावाच प्रत्येकाचं, कारण बैल मालकाला भरपूर कष्ट आहे. एखादा बैल सांभाळणं म्हणजे घरातले 4 लोक सांभाळलेली बरी, पण एखादा बैल सांभाळणं अवघड आहे. काही येणं नसताना किंवा काही अपेक्षा नसताना फक्त गुलालाच्या अपेक्षेनं जर माणूस एवढं कष्ट घेत असेल तर त्या शेतकरी राजाला मानलं पाहिजे. तुम्ही एक माणूस सांभाळू शकत नाही घरातलं वयस्कर झालं, पण जो शेतकरी असेल, बैल सांभाळत असेल, आता काय रानातले ह्याच्यातली कामं अजिबात बैल नाही, फक्त शर्यत, जर तो ह्या गोष्टीवर तो न काय मिळता सांभाळत असेल ना, तर त्या शेतकरी राजा एवढं मन मोठं कोणाचंच नसेल. म्हणजे त्याला मला वाटतं एका फॅमिलीचा अख्खा खर्च एका बैलाला जातोय ही 100% आहे. म्हणजे हेच नाही, जेवढी शर्यतीत बैल मालकीत असतील, जुनी असतील आत्ताची असतील, खर्च प्रत्येकाला सेमच आहे. काय तुम्ही नामांकित आहे म्हणून तुम्हाला भाडं नाही असं नाही, सगळ्यासनी खर्च आहे. मग जर एवढ्या खर्चातून सुद्धा तो जो माणूस बैल सांभाळत असेल तर तो त्याला मानलं पाहिजे. कारण आत्ताच्या घडीला 100%तली 5%च लोक मोठी असतील, 95% सर्वसामान्य शेतकरीच आहेत, तरी सुद्धा ती बैल सांभाळायला कधी मागं नाही सरली. म्हणजे आम्ही बंदीच पण सांभाळतो, आज पण सांभाळतोय. आमचा काय 3 पिढ्याचा नाद नाही, मागच्या पिढीचा काही शर्यतीचा नाद नव्हता, किंवा आमची पुढची पिढी करेल का नाही माहित नाही, पण आम्ही हाय तोपर्यंत तरी व्यवस्थित करू आणि ह्यांना हाय साध्या पद्धतीत व्यवस्थित राहू. भैया तसं बघायला गेलं ना तर त्याचं 10 ते 11 वर्ष वय आहे, पण त्याचं बॉडी स्ट्रक्चर किंवा बॉडी लँग्वेज अजून एखाद्या जवान खोंडासारखी ठेवली. काय सांगायचं? बैलाचं लहानपणापासूनच शरीर ऍक्टिव्ह आहे, आणि बऱ्यापैकी बैलाच आमची टीम जी आहे ना, प्रत्येकाचं प्रेम राहिल्यामुळे बैलाला शरीर म्हणजे येण्यासाठी भरपूर मदत झाली. म्हणजे शरीर असंच काही येऊ शकत नाही, त्याला व्यायाम द्यावाच लागतो. टीमनं जे कष्ट घेतलंय ना त्याचा पण थोडाफार भाग आहे याच्यात, म्हणजे शरीर येण्यात. तुम्ही व्यायाम नाही दिला किंवा व्यवस्थित त्याला निगा नाही झाली तर शरीर असं काही येऊ शकत नाही. म्हणजे पैदास चांगले आहे म्हणून त्याचं शरीर टॉप आलं, एका जागा बांधून ठेवा, त्याचं काही टॉप शरीर नाही येणार. मग त्याला कष्ट आहे, आमच्या टीमनं तेवढं कष्ट घेतलेलं आहे म्हणून ते आम्हाला लाभलेलं आहे, आणि कष्टाचं मोल 100%. भैया ह्या निशांचं आपलं एक मला वैशिष्ट्य जाणवले की ज्यावेळेस तो मैदानात येतो ना त्यावेळेस त्याचा चालण्याचा तोरा एखाद्या पाठलागत असतो. काय सांगताल त्या चालण्याच्या तोऱ्यावरनं? कारण अशी कमी बैल असतात की जी मैदानात आली ना वाटत नाही बैल पण ह्याचा चालण्याचा तोरा बघितला ना तर 100% वाटतं की हा बैल 1 नंबर करणार किंवा गुलालात राहणारच. शरीराचं झालं तर आपल्याला ईश्वराची देणगी आहे, म्हणजे कुणाचं बी शरीर झालं तर ईश्वराची देणगी आहे, आणि त्याच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद कायमच आहे. कारण एवढ्या अडचणीतनं सुद्धा आला, आणि शरीर म्हणजे शिंग वशिंड असेल, शरीर असेल त्याचं पिळदार, म्हणजे ऍक्टिव्ह आहे. कलरच काळा आहे, नाहीतर बैलाच कुठलाही फॉल्ट नाही काढण्यासारखा की बैलाचा हा फॉल्ट आहे. त्यामुळे बैल मैदानात जातो त्यावेळेस रुबाबदारच असतो आणि उठून दिसणारा बैल आहे. कुणी पण म्हणजे असं नाही की बैल 4 माणसात म्हणजे पब्लिक मध्ये ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस जी पब्लिकची बघण्याची इच्छा असते की निशाणाला, ते खरंच ऍक्टिव्ह आहे. म्हणजे रुबाबदार आहे. एखादा नेता पब्लिकच्या मधनं जसं चालत येतो तसा निशाण आल्यावर समाधान वाटतं, म्हणजे लय भारी वाटतं. काय हो भाई आता ह्या बैलानं काय मिळवून दिलं तुम्हाला ह्या क्षेत्रातून? बैलांना मिळवण्यापेक्षा जी स्टेज दिली ना ती ह्या
म्हणजे 3 पिढीला सुद्धा आमच्या जमली नसती. म्हणजे आमच्या 3 पिढ्यांनी नाद केला असतं तर त्यांच्याकडे म्हणजे काय झालं असतं नसतं माहित नाही. पण बघत आलोय 3 पिढ्या होत आल्या, पण ह्या स्टेजला एवढ्या लवकर जाणं अशक्य आहे. एवढ्या कमी काळात एवढ्या वर गेलो असेल तर फक्त मला तरी माझ्या हिशोबाने आम्हीच असेल. निशांमुळं आशीर्वाद. बघितलं तर वय आताशी 32-33 पर्यंतच आहे. 40-50 वय होतंय म्हणजे एक पिढी जाते ह्या लेवलला जायला. आम्हाला 30-35 वयातच बैलानं हे मिळवून दिलं, आणि एकाच म्हणजे पहिला दुसरा बैल असेल, दुसऱ्या तिसऱ्या बैलातच आम्ही एवढ्या स्टेजला गेलो. काही जास्त अपेक्षा नाही. मित्रांनो, भाईयांनी एक नंबर मुद्दा सांगितला. पिढ्या माणसाच्या जातात तरी असला हिरा घडत नाही. त्यांना कमी काळात असला दावणीला हिरा घडला. तर भैया असंच दावणीला आपल्या हिरा घडत राहतील निशांच्या आशीर्वादानं, आणि त्याचं असंच नाव होत राहील किंवा महाराष्ट्रात नाव त्याचं कायम राहणार आहे, अजरामर राहणार आहे. कारण निशांचं नाव आहे ना एक हिस्ट्रीत भैया नोंद झालेलं आहे. कारण जी टॉप मधली बैल असतात ना 10-15 तेवढ्यात आपल्या निशांचं नाव येतं. आता म्हणजे जसं आम्ही तानाजापांच्या सोन्याचं परत जी.पी. पाटलांच्या बब्याचं जसं नाव ऐकतोय, म्हणजे आम्ही लय काही बघितलेलं नाही. पण आताची मुलं 100% कुठेतरी एका कोपऱ्यात का होईना पण निशांचं नाव 100% घेतलेले. म्हणजे त्यांच्या लेवलला नाही, पण आताच्या ह्याला बघितलं तर निशांचं बी नाव त्या लिस्ट मध्ये कुठेतरी जाऊ शकतं. हे शुभेच्छा करतो, तुमचं असंच नाव राहील किंवा तुमच्या दावणीला पण एखादा बैल असा चांगला घडो. धन्यवाद. आभार.